Yes, friends, welcome back again. Uh, we will be continuing the next lecture, geochemistry. In previous lectures, we had considered the origin of elements throughout the solar system and actually in universe. We will go today for the abundance of elements in the Earth, solar system, and its constituents. Means occurrence of all those elements in the earth, the solar system, and constituents of our solar system, uh, or we can say in the universe also. So as we had considered the origin of elements, origin wise, if we see in the stages, 8 stages we had considered for the origin of elements. In that first stage, hydrogen burning has produced helium. Then helium burning has produced through triple alpha reaction the elements like oxygen and carbon, some forms of oxygen and carbon. Then again its reactions takes place, and later in the stages additional reactions given rise to the uh, neon, sodium, magnesium, silica, phosphorus, sulfur, chlorine, argon, such some elements. And in later stages, next fourth stage, that silicon burning and other equilibrium E processes take place, and they have formed the elements from atomic number 28 to 57 almost. म्हणजे जवळपास 28 ते 57 ॲटॉमिक नंबर असलेले सगळे एलिमेंट्स जे आहेत ते एलिमेंट्स पिरियडिक टेबलमधले मग ह्या चौथ्या स्टेजमध्ये फॉर्म झाले, दॅट थ्रू सिलिकॉन बर्निंग अँड इक्विलिब्रियम ई प्रोसेस. देन नेक्स्ट स्टेज दॅट वी हॅड कन्सिडर्ड इन दॅट फिफ्थ स्टेजमध्ये आपण जे बघितलं, सम फॉर्म्स ऑफ कार्बन, ऑक्सिजन, निऑन, देन बिस्मथ that have been formed. Then next stage in the through the S process, अजून काही एस प्रोसेस, आर प्रोसेस, बीटा डिके झालं आणि मग अजून काही राहिलेले एलिमेंट्स फॉर्म झाले. आणि मग त्याच्यानंतर सातव्या स्टेजमध्ये लिथियम, बेरियम, बोरॉन यासारखे काही एलिमेंट्स प्रोड्यूस झाले. आणि इन द लास्ट 8th स्टेज spallation products produced the lightweight abundant nuclei of carbon or oxygen. कार्बन ऑक्सिजनचे लाईटवेट न्यूक्लिआय त्यांनी फॉर्म केले. लिथियम, बेरियम, बोरॉनचे दुसरे फॉर्म्स त्यांनी फॉर्म केले. सो हे सगळे प्रोसेसेस जे आहेत दे आर को रिलेटेड टू स्टेलार इव्होल्युशन. म्हणजे जे स्टेलार इव्होल्युशन इन द सेन्स वी हॅव कन्सिडर्ड द सुपरनोवा ब्लास्ट, बिग बँग, आणि त्या बिग बँगमधून जे काही प्रोड्यूस झालं हे सगळं त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये हे सगळे एलिमेंट्स फॉर्म होत गेले. आणि याच्यानंतरची स्टेज जी आपण कन्सिडर करणार आहे दॅट इज अबुंडन्स ऑफ दीज एलिमेंट्स इन अर्थ, सोलार सिस्टम अँड इट्स कन्स्टिट्युएंट्स. मग अबुंडन्स वाईज जर कन्सिडर केलं तर कॉस्मिक अबुंडन्स ज्याला आपण म्हणू शकतो, अबुंडन्स वाईज जर कन्सिडर केलं तर वी कॅन सी वन फिगर हिअर. Just look at this figure, that is relative abundance of the chemical elements in the solar system. Solar system मध्ये जर आपण कन्सिडर केलं तर हाऊ दिस अबुंडन्स हॅज बीन डिस्ट्रीब्युटेड, तर कशा प्रकारे ते डिस्ट्रीब्यूट झाले, कसे सगळे एलिमेंट्स फॉर्म झाले, काय अमाऊंट त्यांची कशा प्रकारे सगळ्या सोलार सिस्टीममध्ये वगैरे डिस्ट्रीब्यूट झाली, त्याचं एक पॅटर्न असं एक आहे. तर ते पॅटर्न काय आहे दॅट वी विल सी केअरफुली ॲनालाइज. जे पॅटर्न आहे ते आपण कन्सिडर करूया. त्याच्यामध्ये असं लक्षात येतं आपल्या का एक एलिमेंट इट इज हॅविंग अ पर्टिक्युलर अमाऊंट इन सोलार सिस्टीम, वन एलिमेंट, अँड इमिडिएट नेबर ऑफ दॅट एलिमेंट इज हंड्रेड्स ऑफ ऑर थाउजंड्स ऑफ टाइम्स मोर ऑर लेस दॅन दॅट एलिमेंट. म्हणजे एवढं असं व्हेरिएशन, वाय दिस व्हेरिएशन इज देअर अँड हाऊ दिस व्हेरिएशन इज शोन इन द फिगर दॅट वी विल सी. तर या डायग्राममध्ये आपल्या समोर आपल्याला बघता येईल. त्या डायग्राममध्ये आपल्याला कसं व्हेरिएशन दिसतंय. यू कॅन सी द लाईटर दॅट हायड्रोजन, ॲटॉमिक वेट लाईट असलेला, ॲटॉमिक नंबर लाईट असलेला हायड्रोजन, इट इज ॲट द पीक, हॅविंग द मोस्ट अमाऊंट. देन हेलियम, आणि इमिडिएटली इट हॅज गॉन टू द
that is barium, B very less amount, boron, lithium, हे 2-3 एलिमेंट जे आहेत लिथियम, बेरियम, बोरॉन, हे एकदम लेस अमाऊंट इज देअर. आणि इमिडिएटली अगेन दॅट पीक हॅज राईज टू कोबाल्ट, आय थिंक ना कार्बन, आणि दॅट इज शोईंग अ हायर पीक. हे पॅटर्न, after studying these patterns, some conclusions have been made. What are those conclusions that we will discuss? त्यामध्ये first, the abundances show a rapid exponential decrease of for elements of the lower atomic numbers. लोअर ॲटॉमिक नंबर्समध्ये एक रॅपिड एक्सपोनेन्शियल डिक्रीज आपल्याला दिसत येतोय. म्हणजे वरती एकदम पीकला आहे हायड्रोजन आणि हळूहळू असा रॅपिड डिक्रीज खाली कुठपर्यंत 40 ॲटॉमिक नंबर 40 पर्यंत असा डिक्रीज होत गेलेला आहे. आणि लॅटर त्याच्यानंतर जे हेवियर एलिमेंट्स आहेत पुढचे, दे कॅन बी सीन ऑलमोस्ट कॉन्स्टंट व्हॅल्यू फॉर द हेवियर मेटल्स. म्हणजे पुढच्या जर भागात आपण बघितलं समोर तर ऑलमोस्ट ते 40 पर्यंत एक असं रॅपिड डिक्रीज असा आपल्याला एक पूर्ण असा ग्राफ असा तिरपा बघायला मिळतो, असा इकडनं टॉपकडनं असं खाली गेलेला. आणि मग नंतर मात्र एक पॅरलल कॉन्स्टंट व्हॅल्यू फॉर हेवियर एलिमेंट्स आपल्याला बघायला मिळते. तर दॅट इज वन ऑब्झर्वेशन. देन सेकंड ऑब्झर्वेशन वी कॅन कन्सिडर इज एलिमेंट्स ऑफ इवन ॲटॉमिक नंबर आर मोर अबुंडंट दॅन दोज ऑफ ऑड ॲटॉमिक नंबर ऑन आयदर साईड. म्हणजे जे रॅपिड डिक्रीज झालेला लायटर एलिमेंट्स आहेत किंवा कॉन्स्टंट व्हॅल्यूज असलेले हेवियर एलिमेंट्स आहेत, त्या दोन्ही बाजूला आपण हे एक ऑब्झर्वेशन असं लक्षात येतं आहे का ज्यांचे इवन ॲटॉमिक नंबर्स आहेत दे आर हॅव्हिंग higher peak, means they are having more amount cosmically, and the elements which are having odd atomic number, they are having less amount in accordance with the cosmic abundance. So even atomic number असणारे एलिमेंट्स जे आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे, त्यांचं अमाऊंट जास्त आहे, आणि ऑड ॲटॉमिक नंबर्स असणारे जे आहेत त्यांचं प्रमाण कमी आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते असेलच असं नाही, पण मोस्टली तसं आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते तसं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. इफ वी सी इन द डायग्राममध्ये जर बघितलं तर इवन ॲटॉमिक नंबरचे एलिमेंट्स, मग ते लायटर एलिमेंट्स असू दे म्हणजे ज्याच्यामध्ये एकदम डिक्रीज झालेला आहे, किंवा मग हेवियर एलिमेंट्स असू दे जे कॉन्स्टंट व्हॅल्यूनी आहेत. कॉन्स्टंट असली तरी त्याच्यामध्ये इवन ॲटॉमिक नंबर असणारे त्यांचा पीक वरती आहे आणि ऑड ॲटॉमिक नंबर त्यांचा पीक खाली गेलेला आहे. आणि this was first recognized independently by Oddo in 1914 and Harkins in 1917. 1914 मध्ये ओड्डोनं सगळ्यात अगोदर हे ऑब्झर्व केलं. इवन आणि ऑड ॲटॉमिक नंबरचं जी जादू आहे याच्यामध्ये, इवन नंबरवाले वरती आणि ऑड नंबरवाले खाली, असं जे ते आयडेंटिफाय सगळ्यात अगोदर ओड्डोनं 1914 मध्ये केलं, आणि नंतर हार्किन्सनं इंडिपेंडंटली 1917 मध्ये तेच आयडेंटिफाय केलं. आणि त्यामुळं वी कॉल इट ॲज ओड्डो हार्किन्स रूल. त्याला ओड्डो हार्किन्स रूल सुद्धा असं आपण म्हणतो. देन नेक्स्ट कन्क्लुजन डिपेंडिंग अपॉन दिस diagram is the relative abundances for elements of higher atomic number than nickel very less than those for elements of lower atomic number. मीन्स निकेलच्या पुढं आता आयनच्या नंतर आपण बघितलं तर पुढं आपल्याला इथं निकेल दिसतं. तर एफईच्या नंतर एफईचा पीक मोठा आहे, त्यानंतर निकेलचा पीक मोठा आहे. मग निकेलच्या पीक नंतर मात्र एक डिक्रीज झालेला आहे. तर काय म्हणताय, द रिलेटिव्ह अबंडन्सेस फॉर एलिमेंट्स ऑफ हायर ॲटॉमिक नंबर, म्हणजे हायर ॲटॉमिक नंबर म्हणजे पुढचे त्याच्या निकेलच्या पुढचे 27 ॲटॉमिक नंबरच्या पुढचे सगळे. आणि means relative abundance of those elements higher than nickel, atomic number higher than nickel are relatively very less than the elements of lower atomic number. तर ते तर आपल्याला लक्षात येतच आहे का निकेलच्या पुढं एकदम लेस होत गेले, खूप कमी प्रमाण होत गेले, आणि निकेलच्या पाठीमागं मात्र म्हणजे लोअर ॲटॉमिक नंबरवाले खूप जास्त प्रमाणात आहेत. त्यानंतर नेक्स्ट observation that we can consider is only 10 elements, that is hydrogen, helium, carbon, nitrogen, oxygen, neon, then magnesium, silica, sulfur and iron.
ऑल विथ ॲटॉमिक नंबर्स लेस दॅन 27. म्हणजे सगळे 27पेक्षा ॲटॉमिक नंबर कमी असणारे जे एलिमेंट्स आहेत, हायड्रोजन, हेलियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, निऑन, मॅग्नेशियम, सिलिका, सल्फर आणि आयन, हे सगळे जे आहेत शो अप्रिसिएबल अबुंडन्स, म्हणजे खूप जास्त प्रमाणात त्यांचा अबुंडन्स आहे. कॉस्मिकली दे आर टू अबुंडंट. ऑफ दीज हायड्रोजन अँड हेलियम फार आउटवेट द अदर 8. म्हणजे या 10पैकी हायड्रोजन आणि हेलियम ह्या बाकीच्या 8पेक्षा आणखीन खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. तर दॅट we can see in this diagram also very clearly. And the next observation, that is there is a pronounced abundance peak at atomic number 26 and smaller peaks at several other heavier atomic numbers. म्हणजे कंटिन्युअस जे पीक्स आपण पाहतो, हायड्रोजनचं आहे पीक, त्यानंतर खाली आलं, मग तिकडं बेरिलियम बोरॉनकडे गेलं, नंतर मग पुन्हा कार्बन, आणि मग हे असे पीक्स येते 26 नंबरला आयनच्या ठिकाणी एक हायेस्ट पीक आहे. आणि त्यानंतर मात्र तेवढं हाय गेलेलं पीक पुढचं नाही आहे. सगळे जे हेवियर एलिमेंट्सचे आहेत ते पीक्स त्याच्या खालचेच आहेत, त्याच्यावरती काहीही गेलेलं नाही आहे. तर हे सगळे ऑब्झर्वेशन्स आपल्याला ह्या डायग्राममधून बघायला मिळतात. तर इथं बाजूला पण आपल्याला बघायला मिळतं आहे, काय म्हणतं आहे, अँड ओव्हरवेल्मिंग अबुंडन्स ऑफ लाईट एलिमेंट्स ओव्हरवेल्मिंग अबुंडन्स आहे. अ स्ट्रॉंग प्रिफरन्स फॉर इवन नंबर्ड एलिमेंट्स, ऑलरेडी आय हॅड डिस्कस्ड. अ पीक इन अबुंडन्स ॲट आयन फॉलोड बाय अ स्टेडी डिक्रीज. आयनपर्यंत एक पीक आहे आणि त्यानंतर मग स्टेडी डिक्रीज झालेला आहे. एलिमेंट्स 3 to 5 लिथियम, बेरिलियम अँड बोरॉन, हे इथं लिथियम, बेरिलियम आणि बोरॉन म्हणजे हेलियमच्या नंतरचे जे आहेत 3, 4, 5, तर हे 3 एकदम लो खाली गेलेले आहेत, आर व्हेरी लो इन अबुंडन्स. अँड दीज पॅटर्न्स हॅव टू डू विथ न्यूक्लिओसिंथेसिस, दॅट इज एलिमेंट फॉर्मेशन इन द स्टार्स. म्हणजे हे जे तयार झालेलं आहे दॅट इज एलिमेंट फॉर्मेशन, जे स्टार्समध्ये आपण जे आत्ता डिस्कस केलं याच्या अगोदरच्या 2 लेक्चर्समध्ये, का ओरिजिन ऑफ एलिमेंट्स इन द सोलार सिस्टीम अँड युनिव्हर्सली ओरिजिन ऑफ एलिमेंट्स जे आपण कन्सिडर केलं स्टेलार सिस्टीम्समध्ये, स्टेलार प्रोसेसेसमध्ये, दॅट constitute to this. Today I think in this lecture we will stop here and we will continue in the next lecture. Thank you.